नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत शरद पवार गट, अजित पवार गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अनोखी युती पाहायला मिळाली। त्यांच्या पॅनलचा विजय झाला। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आणि मार्क्सवादी पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी बाजी मारली। जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत तोंड गोड करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 15 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी झाली होती। 14 नोव्हेंबरला 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती। अनेक ठिकाणी तसं वरच्या स्तरावर सुद्धा महायुतीतच लढावं अशा पद्धतीनं सूचना आहेत, पण एखाद्या ठिकाणी कधी कधी शक्यही होत नाही। तर मैत्रीपूर्ण जरी झाल्या तरी समविचारी म्हणून आणि एक महायुती म्हणून त्या ठिकाणी युती करायला काही हरकत नाही। आज संभ्रमाचं वातावरण आहे। संभ्रमाचं आज प्रत्येक पक्ष मागणीत कमी जास्त प्रमाणात जागा मागणीत होईल, त्यामुळे सगळेच पक्ष त्या प्रमाणात सगळेच्या सगळेच फॉर्म भरून ठेवतील आणि त्याच्यानंतर माघारीपर्यंतचं बसून त्याचं विचार विनिमय करून आणि त्या ठिकाणी सलोख्याने लढाई होईल।